गतिशील विचार विकासात भूमिका राहिली आहे। अगदी स्वर्गीय विलासराव देशमुख ते आताच्या शिंदे सरकारच्या काळात मंत्री अब्दुल सत्तार यांची जालना जळगाव रेल्वे प्रकल्पाबाबत आग्रही मागणी राहिली आहे। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले। लवकरच रेल्वे मार्गाच्या कामांना सुरुवात करण्याच्या दृष्टीने मंत्री अब्दुल सत्तार यांचा पाठपुरावा सुरू आहे। वॉटर ग्रीड योजना सिल्लोड तालुक्यातील 131 गावांना येत असून लवकरच तालुक्यातील 131 गावांना फिल्टरचे शुद्ध पाणी मिळणार आहे।
घर घर नळ या योजनेतून 150 कोटींचा निधी उपलब्ध करून देत नामदार अब्दुल सत्तार यांनी ही योजना प्रभावीपणे राबवली आहे. सिल्लोडकरांची तहान भागविणारा व येथील औद्योगिक क्षेत्र निर्मितीला चालना देणारी खडकपूर्णा वाढीव पाणी पुरवठा योजना ही मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजुरी मिळवून दिलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. खडकपूर्णा ही महत्त्वाकांक्षी योजना अंतिम टप्प्यात असून प्रवाहाच्या विरोधात आणि 70 किलोमीटर अंतरावरून सिल्लोडला येणारी ही योजना आहे. या योजनेतून सिल्लोड तालुक्याच्या गावागावात वॉटर ग्रीडच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. तसेच मतदारसंघात नव्याने निर्माण होणाऱ्या उद्योग प्रकल्प व औद्योगिक क्षेत्राला यातून पाणी दिले जाणार आहे.
आवश्यक तेथे 33 केव्ही केंद्र तसेच शेतकऱ्यांना आवश्यक त्यावेळी डीपी देण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रभावीपणे उपाययोजना राबविल्या आहेत. पूर्वी वीज वितरणाच्या कामासाठी आपल्या भागातील लोकांना कन्नड येथे जावे लागत होते. नागरिकांचे कामे सुलभ व जलद गतीने सिल्लोड येथेच व्हावीत यासाठी नामदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोडला विभागीय कार्यालय मंजूर झाले. आता वीज वितरणाच्या अडचणी सिल्लोड येथेच सोडविल्या जात आहेत. यासोबतच मतदारसंघातील वाड्या वस्त्या व आवश्यक त्या ठिकाणी विद्युत पुरवठ्याचे कामे देखील प्राधान्याने करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांचा विकास साधत असताना नामदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील ग्रामीण भाग हा प्रकाशमय करण्याचे काम केले आहे. विविध योजनेतून त्यांनी ग्रामीण भागात पथदिवे हायमास्ट बसवण्यासाठी भरघोस निधी मिळवून दिला आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील प्रकाशमय झालेली विविध गावे लक्ष वेधून घेत आहे. नॅशनल मेडिकल कॉलेज सिल्लोड व परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे नॅशनल मेडिकल कॉलेजची स्थापना करून या प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे. सर्वसामान्यांना आरोग्याची सुविधा देण्यासाठी नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मोलाची भूमिका बजावत आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कोट्यवधींचा निधी खेचून आणला. आवश्यक तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र, सिल्लोड अजिंठा येथे ट्रामा केअर सेंटर, रुग्णवाहिका यासारख्या आरोग्याच्या सुविधा त्यांनी निर्माण करून दिल्या. कोरोना काळातही मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव येथे खास बाब म्हणून कोरोना सेंटर उभारले. कोरोनाच्या संकटात कोरोना सेंटरने मोलाची भूमिका बजावली होती. रस्ते व पुलांचा विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघात रस्ते विकासाला प्राधान्याने अग्रक्रम दिला आहे. जवळपास सर्व रस्त्यांची व पुलांची कामे मतदारसंघात पूर्ण होताना दिसत आहे. त्यासोबतच पानंद रस्त्याचाही मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे. जवळपास 600 किलोमीटरचे पानंद रस्ते मंजूर करण्यात आले. यातील बरेचसे रस्त्यांची कामे झाली असून उर्वरित कामे सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. मतदारसंघातील प्रमुख सर्व रस्ते विकसित करण्यात आलेले आहेत. याशिवाय वाडी वस्त्यांना जोडणारे रस्ते देखील मंजुरी आणून बहुतांश कामे प्रगतीपथावर आहे. सहकार क्षेत्राचा विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघाचा चौफेर विकास साधत असताना सहकार क्षेत्राचा देखील मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे. सहकारामध्ये नॅशनल सहकारी सूतगिरणी, सोयगाव येथे जिनिंग प्रेसिंग, नॅशनल बँक, तालुका दूध संघ, ग्राहक, मजूर अशा विविध संस्थांची त्यांनी निर्मिती केली. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी जिनिंग प्रेसिंग, खरेदी विक्री संघ, तेलबिया संस्था यासारख्या सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी त्यांनी भरीव निधी मंजूर करून दिला आहे. क्रीडाप्रेमींसाठी नामदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाने मतदारसंघातील खेळाडूंसाठी सिल्लोड येथे 40 कोटी रुपयांच्या निधीतून तालुका स्टेडियम उभारण्यात येत आहे. ग्रामीण भागात त्यांनी व्यायामशाळा बांधकाम व साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला.
सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा. नामदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने तालुका शिवसेनेच्या वतीने सिल्लोड येथील शिवसेना भवन मैदान येथे भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला. सिल्लोड सोयगाव मतदारसंघासह जिल्ह्यातील जवळपास 10,000 युवक युवतींनी या मेळाव्यात उपस्थिती लावली. जिल्ह्यासह राज्यातील 130 नामांकित कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता. या कंपन्यांमध्ये 20,000 पदे रिक्त आहेत. या रोजगार मेळाव्यात उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली. आज आपल्या भागातील हे युवक विविध कंपन्यांमध्ये यशस्वीपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. कृषी विभागातील क्रांतिकारी निर्णय. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन शिंदे सरकार स्थापन झाले. यावेळी कृषी विभागासारखे महत्त्वाचे खाते मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आले. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या खात्याची अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी त्यांच्या काळात घेतले. केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये सन्मान निधी, 1 रुपयात पीक विमा, गोपीनाथराव मुंडे शेतकरी सुरक्षा सामुग्री अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, शंखी रोगांपासून होणाऱ्या पिकांचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये नुकसान भरपाई देणे, नुकसान भरपाईची मर्यादा 2 हेक्टरवरून 3 हेक्टरपर्यंत, नैसर्गिक व सेंद्रिय शेतींना चालना देण्यासाठी 1,000 कोटी रुपये, पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत श्री अन्न विकासासाठी 200 कोटी, नागपूर येथील डॉक्टर पंजाबराव कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी 227 कोटी रुपये यासारखे क्रांतिकारी निर्णय मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या काळात घेण्यात आले. कृषी महोत्सव. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सव घेण्यात आला. राज्यात इतर ठिकाणी झालेल्या कृषी महोत्सवात केवळ 1 कृषी विद्यापीठाचा समावेश असायचा. मात्र सिल्लोड येथे झालेल्या कृषी महोत्सवात 4ही विद्यापीठांचा समावेश होता. लाखो शेतकरी, बचत गट, विद्यार्थ्यांनी या महोत्सवात भेट देऊन यातून विविध माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणारा हा महोत्सव ठरला. या महोत्सवानंतर मतदारसंघात ड्रॅगन फ्रूट, फुलशेती, फळपिके, द्राक्ष शेतकरी करू लागले. ड्रोन, फवारणी यंत्र यासारखे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता शेतकरी करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडून यावा, त्यांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघामध्ये कृषी विभागाच्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्या. त्यामध्ये विशेष करून पोखरा या योजनेचे नाव घ्यावे लागेल. पोखरा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेडनेट, गोडाऊन, सामूहिक व वैयक्तिक शेततळे, फळबाग लागवड, ठिबक आणि तुषार, ट्रॅक्टर, शेती अवजारे बँका यासारखा लाभ देऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघातील सर्वच गावे पोखरा योजनेमध्ये त्यांनी प्रस्तावित केली. त्यांची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. सिल्लोड महोत्सव. सिल्लोड सोयगाव तालुक्याला सांस्कृतिक क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला आहे. त्या अनुषंगाने येथील रसिक जणांना मोठ्या शहराप्रमाणे कार्यक्रमाचा लाभ घेता यावा. सिल्लोड महोत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र यावेत. या अनुषंगाने मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात सिल्लोड महोत्सवाचे आयोजन सुरू केले आहे. हिंदी, मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार, संगीतकार, गझलकार यांचा आविष्कार पाहण्याची संधी सिल्लोड महोत्सवाच्या कार्यक्रमातून रसिक जणांना मिळत आहे. या महोत्सवात क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाअंतर्गत क्रिकेट, कबड्डी, कुस्ती यासारख्या राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत अनेक भूमिपुत्रांना व्यासपीठ उपलब्ध झाले. अनेकांनी या स्पर्धेत बाजी देखील मारली. पायाभूत मूलभूत सुविधांचा विकास. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये पायाभूत व मूलभूत सुविधांची कामे पूर्ण झाले असल्याचे दिसून येत आहे.
शहराप्रमाणे ग्रामीण भागातील गावांचा विकास व्हावा यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी लेखाशीर्ष 2515/3054 यासारख्या योजनेतून गावागावात गावांतर्गत सिमेंट रस्ते, पेवर ब्लॉक, सामाजिक सभागृह, शादीखाना, ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे, तलाठी भवन, बचत गट भवन, स्मशानभूमीचे बांधकाम व सुशोभीकरण, कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीचे काम यासारखे गावात पायाभूत व मूलभूत सुविधांची कामे पूर्ण केली. शहराप्रमाणेच गावात देखील पेवर ब्लॉक, विद्युतीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वाल्मिक ऋषी मंदिर, दत्त मंदिर, मारुती मंदिर, नाईकदादा मंदिर, सावळतबारा येथील चक्रधर स्वामी मंदिर, नांदा तांडा येथील रामदेव बाबा देवस्थान, जंगला तांडा येथील संत सेवालाल महाराज मंदिर, तसेच जिल्ह्यातील शिवेश्वर संस्थान वाकी, भांगशी मातागड देवस्थान, कबीरमठ सावंगी, नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र शेलूत यासारख्या बहुसंख्य देवस्थानाला जवळपास 100 कोटीहून अधिक निधी मिळवून दिला. त्याबद्दल आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर नाशिक व विविध देवस्थान तसेच सामाजिक संघटनेच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांना जननायक लोकनायक हा पुरस्कार साधू संतांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आयुष्यात अनेक पुरस्कारे मिळाले, पण साधू संतांच्या हस्ते मिळालेला जननायक पुरस्कार माझ्यासाठी ऊर्जादायी असल्याचे प्रतिपादन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुरस्काराचा स्वीकार करताना व्यक्त केले. शहरातील चौकाचे सुशोभीकरण प्रवेशद्वार. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून सिल्लोड शहरामध्ये महापुरुषांच्या नावाने असलेल्या चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शहरातील विविध भागात असलेल्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी विविध ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व प्रवेशद्वार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, भगवान महावीर चौक व प्रवेशद्वार, महेश स्तंभ, अग्रेसन महाराज स्तंभ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गाचे सुरू असलेले काम होताच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक चौकांचे सुशोभीकरण करण्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासोबतच श्री म्हसोबा महाराज प्रवेशद्वार, लाल बहादूर शास्त्री प्रवेशद्वार,
इत्यादी प्रवेशद्वारांचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील जळगाव रोडवरील नगर परिषदेच्या ओपन स्पेसचे संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. येथे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून मा जिजाऊ यासारख्या अनेक महापुरुषांचे व संतांचे पुतळे या ठिकाणी साकारण्यात येणार आहेत. अल्पसंख्याक विकास उपक्रम व संकटात धावून येणारा नेता. मंत्री अब्दुल सत्तार यांचा सामाजिक उपक्रमात कायम सहभाग राहिला आहे. सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी कुठलेही निमित्त लागत नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार. जनसामान्यांचे सरकार म्हणजे शिंदे सरकार असे आज जो तो म्हणत आहे त्याचा प्रत्यय देखील आलाय. मुख्यमंत्रीपदी विराजमान होतात एकनाथराव शिंदे यांनी दसरा दिवाळीच्या तोंडावर सामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना रवा, चणा डाळ, साखर आणि खाद्यतेल हे केवळ 100 रुपयांमध्ये देण्याचे काम शिंदे सरकारने केले.
सर्वसामान्यांना 100 रुपये देऊ लागू नये यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. आपल्या मित्रमंडळांच्या माध्यमातून त्यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील सर्वच शिक्षाधारक लाभार्थ्यांचे शुल्क शासन दरबारी भरले आणि प्रत्येकाला आनंदाचा शिधा हा लाभ मोफत देण्याचे काम केले. केवळ एक वेळेस नाही तर प्रत्येक सणासुदीला सरकारच्या वतीने देण्यात आलेला आनंद शिधाचा मोबदला मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मित्रमंडळाने भरला आणि सर्वसामान्यांना हा आनंदाचा शिधा मोफत उपलब्ध करून दिला. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विशेष प्रयत्न केले. महसूल मंत्रिपदाची धुरा सांभाळत असताना त्यांनी दिव्यांगांना देण्यात येणारा त्यांचा हक्काचा निधी तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले. नगर परिषदेच्या माध्यमातूनही त्यांनी दिव्यांगासाठीच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. दिव्यांगांना विविध योजनेतून बॅटरीवर चालणारी सायकल, 3 चाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, वॉकिंग स्टिक
साहेबांनी एकूण 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. यातून पोलीस यंत्रणेला अधिक बळकटी प्राप्त होईलच, याशिवाय पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी राहण्याची उत्कृष्ट सोय सुद्धा झाली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि पर्यायाने जनतेलाही त्याचा लाभ होणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला अंत्यसंस्कार ही हिंदू समाजातील महत्त्वाच्या 16 संस्कारामधील अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच भावनिक महत्त्व असणारे असते. आपल्यातून आपले प्रियजन निघून गेल्याचे दुःख आणि त्यांच्यावर योग्य सोपस्कार व्हावे याची काळजी हिंदू समाजातील बांधवांना घ्यावी लागत आहे. अशा वेळी अशा कुटुंबाच्या सोपस्कारात कोणतीही अडचण येऊ नये हे लक्षात ठेवून माननीय नामदार अब्दुल सत्तार यांनी येथील हिंदू समाजाकरिता अगदी सुसज्ज स्मशानभूमी बांधून दिली आहे. या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लागणारी व्यवस्था अगदी हिंदू समाजाच्या आस्थेला समोर ठेवून करण्यात आली आहे. हे वैकुंठधाम जिल्ह्यातील सर्वात सुसज्ज अशी स्मशानभूमी असणार आहे. सर्वच समाजासाठी साहेबांच्या कामाची तळमळ आणि उत्कृष्टतेचा आग्रह याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. सिल्लोड शहरासाठी जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणी पुरवठा योजना. महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत आज सिल्लोड अजिंठा रोडवर भव्य स्वरूपात हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. यात प्रत्येकी 75 हॉर्स पॉवरच्या 3 पंपाच्या सहाय्याने 600 मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनद्वारे पाणी येथे आणले जाणार आहे. त्याचे शुद्धीकरण करून या ठिकाणावरूनच संपूर्ण शहरासाठी पाणी पुरवठा करणारी यंत्रणा चालवली जाईल. तब्बल 8 दशलक्ष लिटर क्षमतेचे हे जलशुद्धीकरण केंद्र असून त्याचे बांधकाम 100% पूर्ण झाले आहे. तसेच सपकाळवाडी सिल्लोड येथे 7 लक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले आहे. या पाणी पुरवठा यंत्रणेत शहरासाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकाच्या अनुषंगाने पुरेसा जलसाठा उपलब्ध असेल. याकरिता आवश्यक असणारे कर्मचारी येथे 24 तास कार्यरत असणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त नाट्यगृह. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सांस्कृतिक चळवळीत सिल्लोड सोयगाव येथील युवक युवतींना, नवयुवकांना आणि कलाप्रेमींना सहभागी होता यावे. त्यांना सांस्कृतिक कला सादरीकरणातून नवलौकिक प्राप्त व्हावा. परिसरातील कलावंतांच्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. या दूरदृष्टीने माननीय नामदार मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नातून शहराला आपले पहिले नाट्यगृह मिळणार आहे. हे नाट्यगृह दुमजली असून तळमजल्यावर 550 आसने तर पहिल्या मजल्यावर 150 आसनांची व्यवस्था असणार आहे. वातानुकूलित आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असे हे नाट्यगृह, ज्याच्या आजूबाजूस गार्डन, प्रशस्त रस्ते, कारंजे याशिवाय कवर्ड पार्किंग इत्यादी सोयीसुविधेने युक्त असेल. सदर नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी माननीय नामदार अब्दुल सत्तार यांनी सुमारे 14 कोटी 75 लाख इतक्या निधीची मंजुरी मिळवली आहे. लवकरच हे अद्ययावत नाट्यगृह कलाकार, कलाप्रेमी आणि दर्शकांसाठी सुसज्ज होईल. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे ग्रामीण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प. शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये मुख्य आहे शहरातील स्वच्छता. शहरातील प्रत्येक नागरिकांनी यात सहभाग घ्यावा यासाठी शासन चालना देत असते. परंतु अनेक शहरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने कचऱ्याची समस्या निर्माण होते आणि व्यवस्थेची तारांबळ उडते. परंतु सिल्लोड शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे सिल्लोड शहराला या समस्येचे समाधान प्राप्त झाले. अर्थातच शहराच्या स्वच्छता अभियानाला यातून चालना मिळेल. माननीय नामदार मंत्री महोदय यांच्या दूरदृष्टीमुळे सिल्लोड शहराला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मिळाला. हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे ग्रामीण घनकचरा व्यवस्थापन आहे, जेथे विशेष घंटागाड्यांद्वारे संकलित केलेला कचरा ओला, सुका, हानिकारक कचरा अशा प्रकारे विभाजित केला जातो. त्याचे विशिष्ट वर्गीकरण करण्यात येते आणि त्यांच्यावर सुयोग्य प्रक्रिया करून त्याचे निसारण करण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट बनवणे, सुक्या कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करणे, रिसायकल करता येणाऱ्या वस्तूंना जमा करून पुढील प्रक्रियेसाठी पाठवणे यांसारखी वेगवेगळी कार्ये येथे केली जातात. शहराचा संपूर्ण कचरा या ठिकाणी नेऊन वेगवेगळ्या प्रक्रियेद्वारे त्याचे निसारण केले जाते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवून शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध करून दिले जाते. प्लास्टिकवर प्रक्रिया करून पुनर्निर्मितीसाठी पाठवले जाते. सुमारे 25 एकरवरील
हा प्रकल्प शहराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा प्रकल्प आहे, ज्यामुळे शहराला स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानात सुद्धा यश प्राप्त झाले आहे. सिल्लोड शहर कचरामुक्त शहर स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा 3 तारांकन प्राप्त करीत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये सिल्लोड शहराने पश्चिम राज्यांच्या विभागात 5व्या तर राज्यात 4था क्रमांक प्राप्त केलेला आहे. मल निस्सारण प्रकल्प. शहरातील मल आणि सांडपाणी याचा निचरा होण्यासाठी मल निस्सारण प्रकल्प उभारण्यात आला आहे. सिल्लोड संभाजीनगर रोडवर एकूण 7 एकरात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. शहरातील संपूर्ण सांडपाणी वाहिनीद्वारे येथे आणले जाते. त्यावर विविध प्रक्रिया करण्यासाठी मल शुद्धीकरण केंद्रात घेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येते. त्यातून निर्माण होणारे घनस्वरूपाचे भाग सेंद्रिय खतात रूपांतरित करून ते शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान अभियानांतर्गत उभारण्यात आला आहे. शासनाकडून माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी या प्रकल्पासाठी 113 कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. या ठिकाणी कर्मचारी निवास व सुरक्षा रक्षकांसाठी स्वतंत्र खोली, MMBR तंत्रज्ञान उपकरण खोली उभारण्यात आली आहे. माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विजयादशमीच्या पूर्वसंध्येला उत्साहात आणि थाटात पार पडला. नामदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून भव्य अश्वारूढ पुतळा त्यासोबत येथील चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. नवरात्र गणेशोत्सव पारंपरिक उत्सव साजरे करण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांचा कायम पुढाकार राहिला आहे. त्यामध्ये नवरात्र उत्सव असो की गणेशोत्सव, त्यासोबतच विविध महापुरुषांच्या जयंती यासारख्या पारंपरिक सण उत्सवांना चालना देण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांची कायम मदत व भरीव सहकार्य लाभले आहे. सर्वत्र समाधानकारक पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व मार्गदर्शनातून श्री क्षेत्र मुर्डेश्वर, श्री क्षेत्र अंबऋषी संस्थान आमसरी अशा विविध ठिकाणी महाप्रसाद व भव्य यज्ञ करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने जनहिताचे अनेक निर्णय घेतले. मात्र महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक क्रांतिकारी योजना ठरली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची घोषणा होताच मंत्री अब्दुल सत्तार यांनी उभारलेल्या मदत केंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात दौरा करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या क्रांतिकारी योजनेची सुरुवात देखील सिल्लोडहून करण्यात आली. या कार्यक्रमास जवळपास 1 लाख लाभार्थी महिला उपस्थित होत्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 7,500 रुपये यशस्वीपणे जमा झाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मोफत आणि सहज मिळवून दिल्याबद्दल गावागावात महिला भगिनींनी मंत्री अब्दुल सत्तार यांना राखी बांधून त्यांचे भव्य स्वागत केले. तसेच लाभ मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. उपजिल्हा रुग्णालयातील मोफत डायलिसिस विभागाचे लोकार्पण सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या मोफत डायलिसिस सेवा केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. नामदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने किडनीच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस विभाग सुरू करण्यात आला असून हा विभाग रुग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित झाला आहे. या विभागात 8 बेड असून एकाच वेळी 8 रुग्णांना उपचार घेता येईल. सिल्लोड तालुक्यासह
भोकरदन, सोयगाव, कन्नड तालुक्यातील रुग्ण मोठ्या संख्येने या उपजिल्हा रुग्णालयात दाखल होतात. त्यांना उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा खाजगी रुग्णालयात जावे लागते. या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या मदतीने या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरात बसवण्यात येणार सीसीटीव्ही कॅमेरे. सर्वाधिक झपाट्याने वाढणारे शहर म्हणून सिल्लोडचे नाव आहे. येथील बाजारपेठ देखील जिल्ह्यातील तालुक्याच्या प्रमाणात सर्वाधिक आहे. खरेदी विक्रीसाठी दिवसभर येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नामदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने येथे 15 कोटी रुपये खर्चून सिल्लोड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी व प्रमुख रस्त्यांवर सर्व धार्मिक स्थळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहे. लहान मुलांचा दवाखाना. सिल्लोड येथे 60 खाटांच्या स्त्री रुग्णालयास शासनाने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांचा याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यांच्या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच सिल्लोड येथे 60 खाटांचे स्त्री रुग्णालय सुरू होईल. या स्त्री रुग्णालयामुळे सिल्लोड येथून होणारे रेफरचे प्रमाण थांबणार असून सिल्लोड व जवळपासच्या गर्भवती महिलांना याचा लाभ होणार आहे. या शिशु केंद्रात बाह्यरुग्ण विभाग, अंतरुग्ण विभाग, माता व बालसंगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, शस्त्रक्रियागृह, वाहन सुविधा, नवजात अर्भक काळजी कोपरा, क्षकिरण यासह सर्व आवश्यक विभाग असणार आहे.